हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर ना आजचा व्हिडिओ ना असणार आहे की आपला हे जे शेल्फ आहे ना हे मी लावलंय, तर ह्याचं थोडंसं अर्ध काम बाकी होतं, तुम्हाला तर माहितच आहे। तर ते सुद्धा आता करायचंय आम्हाला आणि ह्यांनी भाजीपाला आणलाय, तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। काय काय आणलंय ना ते बघूया आपण। तर ना फ्रेंड, सर्वात आधी तर मला तुमच्यासोबत ही एक गोष्ट बोलायची आहे की तुम्ही आपल्या चॅनलला ना जे कोणी नवीन ताई दादा येत असतील ना, तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाहीये। कारण तुमचा एक एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप मोटिवेशन देऊन जातं आणि सोबतच तुम्ही सजेशन बॉक्समध्ये म्हणजेच कमेंटमध्ये कमेंट करून सुद्धा सांगू शकता आणि घंटी दाबल्याच्या नंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन पडतील। तर चला आता आपण बघूया भाजीपाला काय काय आणलाय ह्यांनी, तो बघूया। तर ही ना भेळ आहे, भेळ आणली वाटतं ह्यांनी मुलांसाठी। मुलांसाठीच का, आपण सुद्धा खातो ना भेळ, आपल्यासाठी पण। तर हे आहेत गोसावळे, गोसावळेच म्हणता का तुम्ही? आम्ही म्हणजे मी जळगावला होते ना तेव्हा ना तिकडचे लोक ह्याला गिलके बोलायचे, गिलके। ओके, दोडकेच बोलता ना। हे एवढे म्हणजे जरा जास्तीच आणले, कारण ना काय होतं ना की नेमकं आपला ना सकाळचा घाईचा टाइम आणि भाजीला एकतर आम्ही अशा एरियामध्ये राहतो की तिथं पटकन कुठली गोष्ट अवेलेबल होत नाही, त्यामुळे मग थोडंसं जास्तीच आणून ठेवलंय, कारण प्रत्येकच वेळेस आमची खूप धावपळ होत असती। तर हे वांगे सुद्धा आणले, आता ह्याचं भरीत बनवायचं आत्ता आम्हाला। नाही, ह्याचं नाही, गिलक्याचं भरीत म्हणले हे, आणि सायलीचं म्हणणं आहे की हे बनवायचं। फ्लावर सुद्धा आणलीये बर का, फ्लावर सायलीला खूप आवडते। तर गवारीच्या शेंगा सुद्धा आणल्या का, आणि भेंडी सुद्धा आणली आहे। तर ना आता थोडं मिस्टर माझे बसवतील, तर ते बसवताना सुद्धा मी तुम्हाला दाखवते कसं बसवतात। तर माझं ना एक असं चाललंय ना की ते रॅक बसवले ना की त्याला थोडीशी काशी म्हणजे लाइटिंग बसवायची, जसं की आम्ही बाहेर आमच्या PVC ला लाईट बसवलेली आहे तशी, म्हणजे एकदम अशी अंडरग्राउंड आपण काय म्हणतो तशी बसवायची, असं चाललंय। पण बघू आता काय म्हणतात हे, तर ह्यांच्यावर डिपेंड आहे, कारण मी म्हणून काय नाही, करणारे तर तेच आहेत। त्याच्यामुळे आधी त्यांना विचारू आपण काय म्हणतात ते, आणि त्यानंतर मग मी दाखवते तुम्हाला तसं। तर ती लाईट म्हणजे आहे आमच्याकडे शिल्लक, पण त्याचं ते किट असतं ना तर ते नाहीये। तर बघूया काय होते ते। तर फायनली आता फळ्या बसवायचं काम सुरू झालेलं आहे, आणि हे जे जुनं रॅक होतं ना तर ते आता काढावं लागेल। आता ते म्हणजे रॅक म्हणण्यापेक्षा ते किचन ट्रॉलीचं नसतं का, तर त्या टाईपमध्ये आहे ते। तर ते ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक लावलेलं होतं, ते जे की तुम्हाला हिरव्या रंगाचे डबे ठेवलेले आहेत ना तिथं दिसत असेल। तर ते सुद्धा ह्या बाजूचं सुद्धा काढायचं, कारण ना ते काय होतंय ना की त्याला घासता पण येत नाही, काहीच करता येत नाही, म्हणून मग मी त्याला हे म्हणजे काढायचा असा विचार करते। तर तिथे ना कडापा असं बसूया म्हटले माझे मिस्टर। तर आता इथे बसवले बघा पहिली फळी, तर मेजरमेंट घेत आहेत इथे, म्हणजे किती कुठे कसं बसवायचं ते, तर म्हणजे किती किती इंचावर बसवायचं असं मेजरमेंट घेत आहेत। तर आता इथे मी माझ्यासुद्धा फळ्या वगैरे पुसून झालेल्या आहेत, आता मी एका बाजूला ठेवून देते आणि मला सुद्धा भाजी करायची, तर भाजीची तयारी करते। भाजी आज ह्याची करायची, आणि हे जे झालं ना ह्यानंतर खूप असं हे झालं होतं, पसारा पसारा दिसल्यासारखं झालं होतं। त्यानंतर मग मी काय व्हिडिओ वगैरे शूट करायला घेतला नाही। मग आता आमचा हा व्हिडिओ इथेच थांबून जाणार आहे। आणि हे जे झाड आहे ना, तर हे सुद्धा मनी प्लांट आहे, तर हे असा विचार करते घरामध्ये अजून एक आहे छोटीशा मटकीमध्ये असं लावलेलं, मटक्यामध्ये, तर ते सुद्धा आहे। मग बघू आता जे जमल ते मी आतमध्ये ठेवल आणि बाकीचे बाहेर ठेवल। तर इथे आता फायनली झालेलं आहे सुरुवात,
आणि पहिली तर बसवली होती, दुसरीसुद्धा बसून झाली आणि आता ती खालून असं स्क्रू मारून त्याला फिक्स करून घेत आहेत. कारण ते काहीतरी वजन ठेवल्याच्या नंतर ना ते हे होऊ नये, म्हणजे इकडे इकडे फळी सरकू नये म्हणून ते फिक्स करून घेत आहेत. आणि मध्येच इथं सायलीला तहान लागली होती म्हणून मग तिला पाणी द्यायला गेले. काय मग मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.